चंद्रपूर शहरातील निसर्गरम्य अशा रामबाग ग्राउंडवर जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झालं असून स्थानिक जनता तसेच शहरातील खेळाडू व युवकांनी या कामाला विरोध केलाय। हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी आज सकाळी सेव रामबाग ग्राउंड रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीच्या बॅनरखाली रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात महापंचायत घेण्यात आली। या महापंचायतीत चंद्रपूर शहरातील सामान्य नागरिक, खेळाडू, पोलीस आणि सैन्य भरतीसाठी सराव करणारे तरुण तरुणी, योगा ग्रुप आणि इतर सामाजिक संघटनांचे लोक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते। या महापंचायतीत एकूण 8 प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीचं काम तातडीने थांबविण्यात यावं आणि ही इमारत दुसरीकडे बांधण्यात यावी यासारख्या महत्त्वाचे प्रस्ताव सामील आहे। आजच्या महापंचायतीमध्ये एकूण सर्वानुमते 8 ठराव मंजूर करण्यात आलेले आहे। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला रामबाग मैदानावर बांधकाम करण्यास आमचा विरोध आहे, सक्त विरोध आहे। या इमारतीचे तातडीने या ठिकाणावरून स्थलांतरित करण्यात यावे। शहरात विविध भागामध्ये 5 ते 6 नवीन मैदाने विकसित करण्यात यावी आणि यापुढे विकासाच्या नावाखाली शहरातील कोणत्याही इमारतीचा, कोणत्याही नैसर्गिक ठिकाणाचा किंवा कोणत्याही मैदानाचा, इमारतीच्या नावाखाली कोणत्याही क्रीडा मैदानाची हत्या करू नये या ठरावाची ही मागणी आहे। अशा प्रकारचे 8 महत्त्वपूर्ण ठराव या ठिकाणी आज मंजूर करण्यात आलेले आहे। शासनाने, प्रशासनाने या ठरावांची दखल घेऊन उचित कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे। हा सुद्धा एक ठराव आहे। जर शासनाने कारवाई केली नाही तर शांततेच्या मार्गाने मोठं जन आंदोलन उभारून आम्ही अशा प्रकारच्या विकास कामाचा आणि रामबाग मैदान वाचवण्यासाठी आमचा तीव्र विरोध करू। हा चंद्रपूरकरांचा रामबाग बचाव संघर्ष समितीचा शासनाला इशारा आहे।